नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे वन डे ट्रिपसाठी। तर आज मी विरारचे द्वारकाधीश मंदिर ते वसईच्या सन सिटी येथे स्थित असलेल्या बद्रीनाथ मंदिरामध्ये जाणार आहे आणि या पूर्ण रोड ट्रिपमध्ये आपल्याला आणखी काही मंदिर पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की आपण विरार येथील श्री द्वारकाधीश मंदिर या ठिकाणी दर्शन घेतले होते। तर हे पहा श्री द्वारकाधीश मंदिर। तर चला आता आपण इकडनं निघणार आहोत आणि आता पुढे आपण कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल। तर आता मी अंडरग्राउंड गणपती बाप्पांचं मंदिर आहे ते तिथे आलेलो आहे। वाघोली साईडला हा मंदिर आहे। आपली गाडी ते पार्किंग केलेली आहे, मंदिराच्या बाहेरच पार्किंग वगैरे आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया। हे पाहू शकता मंदिराबाहेर सुंदर असं गार्डन सुद्धा बनवले आलेले आहे। लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा काही बनवलेले आहे। सर्वात पहिला इथे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, फुलोरे वाघोली। श्री स्वामी समर्थ मठ वाघ। हम गए नहीं जिंदा है असा संदेश श्री स्वामी समर्थांनी दिलेला आहे। सुंदर असा मठ आहे। तर आपण जाऊया। बघू शकता इथे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि शिव स्वामींची सुंदर अशी इथे मूर्ती आहे। चला या आता आपण स्वामींचे दर्शन घेऊया। स्वामींची पादुका आहे तिथे आणि हे बघा इथे स्वामींचा प्रसाद ठेवलेला आहे। इथे तुम्ही काही देणगी वगैरे द्यायची असेल तर देऊ शकता। सुंदर आणि शांत वातावरण आहे, त्याच्यामुळे मी ते जास्त काय बोलत नाही आहे। जर तुम्हाला काय ओटीचं सामान न्यायचं असेल तर ते इथे घेऊ शकता। हे बघा इथं शांत वातावरणमध्ये स्वामींचं सुंदर असं मठ आहे आणि इथे तुम्ही नक्कीच या आणि विजिट करा एकदा। आणि ह्या स्थानी जर तुम्ही अगोदर आले असाल तर कमेंट करून सांगा मला। स्वामींच्या मठांच्या बाजूलाच इथे अंडरग्राउंड गणपती आहे। इच्छापूर्ती अंडरग्राउंड गणपती। हे बघा इथेच प्रसाद द्यायचं, काय तर मला थाली वगैरे घेऊन जायचे असेल तर घेऊन जाऊ शकता। 150 रुपये आहे। व दर्शनाची वेळ अशा प्रकारे आहे, सोमवार आणि रविवार। आणि जमिनीच्या 15 फूट खालती गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे। बघा अशा प्रकारे आहे मंदिर।
इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे, ज्याची उत्पत्तीची कथा विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध 2001 साली घेतला, जेव्हा ते बांधकामासाठी जागेची खोदाई करत होते. सुमारे 15 फूट खोलीवर त्यांना श्री गणेशांची एक शुभ मूर्ती सापडली, जी स्वयंसिद्ध मानली जाते, म्हणजेच ती आपोआप पृथ्वीमधून प्रकट झाली. या दिव्य शोधाचं महत्त्व ओळखून श्री फुलारे यांनी त्याला मान द्यायचे ठरवले आणि एक सुंदर भूमिगत मंदिर उभारले. स्वयंसिद्ध हा शब्द या मूर्तीच्या भूमीतून चमत्कारिकपणे प्रकट होण्याचे प्रतीक आहे. भू म्हणजे भूमी आणि स्वयंसिद्ध म्हणजे स्वतःहून प्रकट झालेली. इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान बनले आहे, जे श्री गणेशांचे आशीर्वाद मिळू इच्छितात. तर हे इच्छापूर्ती गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि जमिनीच्या 15 फूट खालती हा मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे स्वामींच्या मठाच्या बाजूलाच हा मंदिर आहे, इच्छापूर्ती भूमिगत गणपती बाप्पा मंदिर. आता गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आपण. आता या ठिकाणी चाललो आहे स्वयंभू ओंकारेश्वर महादेव मंदिर. आणि हा बघा इथे गार्डन बनवण्यात आलेला आहे. सध्या पाऊस असल्यामुळे इथे कोणी खेळताना नाही दिसणार तुम्हाला. शिवलिंग आहे इथे. तर बघा या एकाच ठिकाणी तुम्हाला महादेवांचं सोबत स्वामी समर्थांचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन होते. तर नक्कीच या ठिकाणी एकदा तरी व्हिजिट करा तुम्ही. श्री स्वामी समर्थ मठ, बाजूलाच इच्छापूर्ती गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि इथे महादेवांचं मंदिर आहे. तर सुंदर असा परिसर आहे आणि सुंदर इथले आता आपण दर्शन घेतलेले आहेत. तर सर्वात पहिला मी तुम्हाला द्वारकाधीश यांचे दर्शन दाखवले आणि आता मी तुम्हाला इथे पहिला आपण श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन घेतलं, नंतर इच्छापूर्ती गणपती बाप्पा आणि त्यानंतर इथेच स्वयंभू शिव मंदिर आहे, तर तिथे आपण दर्शन घेतलेलं आहे. सुंदर असे आपले दर्शन झालेले आहेत आणि आता मी चाललो आहे इथे जवळपासच वाघोली गावामध्येच इथे शनिदेवाचं मस्त मंदिर आहे, तर तिथे आता मी चाललो आहे. तर मंडळी आता मी शनी मंदिराजवळ आलेलो आहे आणि ते आता वाहनतळ जवळ आहे, म्हणजे पार्किंग जवळ आहे. आणि इथे बघा आतमध्ये मोठी अशी पार्किंग आहे. जर तुम्ही तुमची कार वगैरे काय घेऊन आला, बाईक वगैरे, तर इथे पार्क करू शकता. तर चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि शनिदेवांचे दर्शन करूया. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. तर हे बघा शनिदेवाचं मंदिर आणि ज्या प्रकारे शनी शिंगणापूरला शनिदेवाची मूर्ती आहे त्याच प्रकारे इथे सुद्धा आहे, ओपन आहे. आणि इथे बघा इथे लिहिलेलं आहे इथे नारळ फोडू नये, म्हणजे इथे नारळ फोडायचं नाही आहे तुम्हाला. हे बघा शनिदेवाचं मंदिर आणि त्यांच्या समोर इथे बजरंगबली आहेत, हनुमानजी. तर बघा सुंदर असं इथं शनिदेवाचं दर्शन होते, सोबत हनुमानजींचं सुद्धा दर्शन होते. आणि त्याच्याच बाजूला इथे आणखी एक मंदिर आहे. तर चला आता बघूया कुठला मंदिर आहे तो. तर बघा शनिदेवाचं मंदिर आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमागजम छायामार्कंड संभूतम तम नमामि शनेश्वरम.
तर हे बघा, सुंदर असं शनिदेवाची इथे मूर्ती आहे. चला तुम्ही सुद्धा माझ्या जोडीला दर्शन करा. तर आता शनिदेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता समोर तिथे बाळूमामाचं सुद्धा मंदिर आहे, तर तिथे सुद्धा जाणार आहोत. परत तुम्ही एकदा शनिदेवाचं दर्शन घ्या. तर स्वामी समर्थांच्या मठाच्या फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा शनी मंदिर आहे आणि इथे तुम्ही नक्कीच या. सुंदर असं वातावरण आहे मंदिराच्या आसपास. आणि बघा, इथे आता मी आलेलो आहे आणि कोणीच नाही इथे, फक्त आम्हीच आलो आहेत. तर जर तुम्ही विकेंडला आले तर तुम्हाला इथे गर्दीसुद्धा भेटेल. सध्या तर बघा इथे काहीच गर्दी नाही. आणि हा बघा, मंदिराच्या बाहेर असं सुंदर असं गार्डनसुद्धा बनवलेलं आहे, जिथे तुम्ही टाईमपास करू शकता. तुमच्यासोबत काही लहान मुलं आली तर ती खेळू शकतात इथे. आणि सध्या इथे थोडंफार रेनोव्हेशनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे थोडंसं सिमेंट वगैरे पडलेलं आहे. हे बघा, इथे बसण्यासाठी सुंदर अशी सोय केलेली आहे. आणि या ठिकाणी इथे कॅन्टीन वगैरे आहेत. तर चला आता आपण बाळूमामांचे दर्शन करूया. बघा, त्या मंदिराच्या बाजूलाच हा मंदिर आहे. तर चला आता मंदिरात जाऊन दर्शन करूया. तर हे बघा, इथे काही एक नियम लावलेले आहेत. बाळूमामा यांचं दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. आणि एकदम शांत वातावरण आहे, कोणीच नाही इथे आलेलं आहे, आम्हीच फक्त आहोत. इथे बघा, हा मॅपसुद्धा आहे, जिथे आता अगोदर आपण गेलेलो होतो, इच्छापूर्ती गणपती मंदिर. त्याच्यात थोडंच म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा शनिदेवाचं मंदिर आणि इथे संत बाळूमामा यांचे सुद्धा मंदिर आहे. तर नक्कीच तुम्ही इकडे या, खूपच चांगलं आणि शांत वातावरण आहे. तर चला आता आपले इथे सुद्धा दर्शन झालेले आहेत आणि हा व्हिडिओ आता इथेच नाही थांबणार आहे, अजून आपण पुढे सुद्धा दर्शन करायला जाणार आहोत. तर कुठे कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला आता इकडनं मी निघतो. तर बघा, माझ्या जोडीला मम्मी आणि बाबा आहे, आम्ही तिघंच आलेलो आहेत आणि 1 डे ट्रिप आहे आमची ही. आणि बघा, संपूर्ण मंदिर हा कौलारू आहे. हे बघा, या ठिकाणी पूजेची थाळ वगैरे भेटते, जर तुम्हाला हवे असेल तर घेऊ शकता. तर हे बघा, श्री शनी मंदिर, इथे अभिषेक वगैरे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला इथे काय 1 डे ट्रिप काय पार्टी वगैरे करायची असेल तर वरती इथे ऑप्शन आहेत. चला आता इकडनं मी पुढे चाललेलो आहे. आता कुठे चाललेलो आहे ना, ते सुद्धा तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. कारण की आता मी बघा, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मी फक्त द्वारकाधीश आणि बद्रीनाथाचं मंदिराच्याबद्दल सांगितलं होतं की मी त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु रस्त्यामध्ये मी बघा आणखी काही नवीन ठिकाणी थांबलो आहेत आणि या ठिकाणी मी सुद्धा पहिल्यांदा आलेलो आहे आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमार्फत मी माहिती दिलेली आहे. तर जवळपास ही सर्व ठिकाणे आहेत, 1-1, 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती. तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. तर मंडळी, आत्ता मी निर्मलला आलो आहे आणि बघा इथे मागेच गाडी पार्क केलेली आहे. तर चला आता मंदिरात जाऊया आणि इथे कुठल्या कुठल्या देवतांचे दर्शन होते ते सुद्धा मी सांगेन. बघा, हा पहिला दीपस्तंभ आहे आणि हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया. खूप मोठं असं मंदिर आहे, खूप देवी देवतांचे इथे दर्शन होतात.
तर हे बघा, महादेवांचं पहिलं आपल्याला इथे दर्शन होते. तर बघा, इथे सर्वात पहिला महादेवांचं दर्शन होते आणि इथे मागे आणखी काही देवी देवता आहेत. ते मागे शिव आणि पार्वती आहेत आणि गणपती बाप्पा आहेत. जगद्गुरु शंकराचार्य, श्री महाविष्णू, श्री विश्वेश्वर, श्री मारुती, श्री दुर्गादेवी व श्री गणपती बाप्पा यांचे इथे आपल्याला दर्शन होते. हे बघा, आतमध्ये अशा प्रकारे इथे श्री जगद्गुरु शंकराचार्यजींनी समाधी घेतलेली होती. ते हे स्थान आहे निर्मळ. आणि इथे आणखी काही देवी देवता आहेत. आणि इथे निर्मळची जी जत्रा असते ना, ती खूप मोठी अशी जत्रा असते. चला आता आपण इथे पुढे दर्शन करूया. श्री महाविष्णू, रेणुका माता, बलराम, नारद, उद्धव, सत्यभामा, आकृत, गरुड यांचे इथे दर्शन होते. हे बघा, इथे सुद्धा आणखी काही देवी देवता आहेत. इथे ऋषीमुनी आहेत, जसं की इथे श्री आत्री ऋषी आहेत, श्री दत्तात्रेय भगवान, अनुसुया माता, राम, लक्ष्मण आणि सीता, आणि इथे हनुमानजी आहेत. हे पाहू शकता, हा मंदिर अशा प्रकारे आहे. तर चला आता या संपूर्ण मंदिराची परिक्रमा लावूया आपण. आणि जी निर्मळची इथे जत्रा भरते ना, ती खूपच जास्त मोठी असते. मी एकदाच आलेलो आहे इथे छोटा असताना. ह्यावर्षी बघूया आता आपण, जेव्हा निर्मळची जत्रा येईल पुन्हा, तेव्हा आपण ट्राय करू इथे येण्याचा आणि दर्शन करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा तुम्हाला मी इथे संपूर्ण जत्रा दाखवेन कशा प्रकारे असते. बघा, सुंदर असं मंदिर आहे, खूप जुना मंदिर आहे. इथे जगद्गुरु शंकराचार्यजींनी समाधी घेतली होती, ते हे स्थान आहे. या मंदिराला आद्य शंकराचार्य समाधी मंदिर तसेच विमलेश्वर महादेव मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर नालासोपारा पश्चिम जवळील निर्मल गावात निर्मल सरोवर आणि विमला सरोवर या दोन तलावांच्या मध्ये असलेल्या एका छोट्या टेकडीवर किल्ल्यासारख्या संरचनेत बसलेले आहे. हे स्थान पुरी पीठाचे 5वे शंकराचार्य स्वामी विद्यारण यांचे महासमाधी स्थळ असून कोकण परिसरातील एक अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक केंद्र मानले जाते. हे बघा, संत तुकाराम महाराज. त्यानंतर बघा, इथे वामन देव आहेत, जमदग्नी आहेत, भगवान परशुराम आणि रेणुका माता आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण इथे सुद्धा दर्शन केलेलं आहे. आता आपण अगोदर एक स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो, ते वाघोली इथे होतं. आता आपण आणखी एका स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणार आहोत. तर ते कुठलं आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. त्या अगोदर बघा, इथे ज्ञानेश्वर महाराज यांचं सुद्धा दर्शन होते. तर हे बघा, असं सुंदर असं मंदिर परिसर आहे. आणि बघा, ह्या एकाच दिवसामध्ये आपण हे सर्व काही कव्हर केलेलं आहे. अजून आणखी काही मंदिर आहेत, तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. आणि बघा, माझा पूर्ण दिवससुद्धा लागला नाही या ट्रिपला पूर्ण करण्यासाठी. आता फक्त 2च मंदिरं राहिले आहेत. तर कुठले आहेत ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटतील. आणि समोर एक मंदिर आहे, तर चला इथे सुद्धा जाऊया आपण.
तर हे बघा इथे महादेवांचं मंदिर आहे.